झालाय आळणी रसा तयार. ताई बसली घेऊन बघा तिची मिठी प्यायला चालाय. कसं झालंय ताई? लय नंबर का? एकच नंबर. बर पप्पानं बनवलंय है ना? पप्पासाठी काय आहे का नाही? मी म्हणते तसं म्हण. आय लव यू पप्पा. आय लव यू पप्पा म्हणा. मग मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या वडिलांवर असं प्रेम करत असेल तर लव यू पप्पा कमेंट मध्ये नक्की लिहा. तुझ्यासाठी आणलंय बघ लेग पीस. तुला हाडूक लागतंय म्हणल्यावर निस्ता आणि रस्सा बनवतो एकदम मस्त पैकी. कशी लिकीची माया चालाया नुसतं म्हणून तर अवकाश आहे. मला म्हणलं पुरगी म्हणली जाऊन पप्पा आम्हाला मटण आणा, मला नुसता मिठाचा रस्सा खायचा म्हणून आणलंय बघा चिकन. मी सांगत होते तर आणलं नाही, पण लिकीनं सांगितलं बरोबर कसं आणलंय बघावर. हा म्हणजे लिकीची माया हाय म्हणायचं. आमची नसं नागा घ्या स्वच्छ धुवून म्हणजे आपण आळणी रस्सा करूया. आणि पाणी गरम करायला ठेवलंय बघा त्याने. मग काय आपल्याला मिठाचा रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी बनवायचा आहे म्हणल्यावर तिखट भाजी करून चालत नाही. मग आपला मिठाचा रस्सा बनवायचा आहे. होय वा वर का मग पटापटा करा. ताईला पण भूक लागली आहे. ताईला भूक लागली आपण काय करायचं आता? स्वच्छ धुवून घ्यावं, व्यवस्थित करावं. हा स्वच्छ धुवून घ्यावा. ही घेतलंय हा मस्त पैकी झालंय सगळं धुवून. मग बनवा आपला मिठाचा आणि रस्सा. येतं खोबरं चिकन टाकतं काय? हळद टाकत नाही का? हळद बघा चिकन एकदा तापलंय टाका. गेलंय चिकन. मग आता हळद मीठ टाकून हळद परत मीठ टाकून घेतलंय बघा. ह्यानी सगळं एवढंच टाकतंय. हळद मीठच टाकून खोबरंच टाकतंय काय? घरकुलची पुडी फिडी टाका की एखादी सगळं. कोथिंबीर टाकतो. कोथिंबीर राहू दे परत टाका की कोथिंबीर. घरकुलची पुडी टाकावी एखादी. चव येते तोंडाला. होय होय चव येते. आणि सूप बनवायचं आहे. आणि सूप बनवायचं आहे आणि त्यात ताईसाठी बनवायचं आहे म्हणल्यावर तिखट काय करायचं नाही म्हणून आपल्याला आपण चवीसाठी एकच घरकुलची मसाल्याची पुडी वापरली बघा. ताईचं लेग पीस तर आहे बाबा. एक नंबरचा लेग पीस आहे. हलवा चांगलं. आपल्या हळकुंडा दाखल्यामुळे ती पिवळं दिसत नाही. जसं जसं त्याला तेल सुटल ना तसं पिवळं पिवळं दाखवायला लागले आहे ना. हळकुंडाची घरीच तयार केली आहे हो, त्यामुळं पिवळं सरपणा दाखवत नव्हता. आता शिजल तसं बघा पिवळं 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 मटण टाका. गरम पाणी केलं तर आपलं ती पण ओतून घ्यायच्यात. आणि मीठ पुरतं टाका हो. आळणी रसाला मीठ पुरतं असलं मग आळणी रसा पण चांगला लागतो आणि ती मटण पण चांगलं शिजतं, चव देतं. मीठ टाकलंय भरपूर. टाकले की तुम्ही रस्सा पुरतं. आता कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरचा अंश जरा उतरला म्हणजे लहान लेकरं आणि रस्सा खाती ती भरपूर चांगला मस्त पैकी दिसतंय बघा. लागले रटा रटा शिजायला मस्त पैकी. घ्या हलवून घ्या एकदा, अजून एकदा हलवा चांगलं. सगळीकडे झाली पाहिजे कोथिंबीर. पाणी सुटलं मीठ टाकलं रस्स्याला चांगलं मस्त पैकी. हळदचं म्हणते कलर आलाय आता कलर आलाय. सगळं छोटं पीस आहे तर लेग पीस एकच मोठा आहे बघा. ती माझ्यासाठी आहे काय वा? नाही नाही ताईसाठी आणलाय लेग पीस. ते म्हणजे हाडूक खा वाटते त्याच्यासाठी एकच मोठा लेग पीस. ती पण दोन मागितलं होतं पण एकच दिला. कसं आहे बघितलं का? लेकरासाठी पुरीव लय जीव आहे व, लय मांडाळा. लिकीनं काय सांगावं बापानं नाही आणावं असं काय झालंच नाही म्हणूनच तर अवकाश आहे. होता मग गरम पाणी केलेलं. थोडं झाकून ठेवता काय? झाकून ठेवलं जरा
मिठा पाण्यात चांगलं वापरलं ना. घ्या मग ताटण झाका त्याच्यावर. कसं आहे काकी जशी पूर्वी बनवत होती त्या पद्धतीने बनवतो चिकन. वर ताट झाकून त्या ताटात पाणी वतायचं. हा होय वता वता. मग म्हणजे काय होतं माहितीये का, थांबा ना जरा, सांडायला लागलं पाणी. वाफ जेवढी कोंडल हा तेवढं आमचं मटण शिजते आहे ना. चांगला दांडगा अनुभव आहे तुम्हाला. काकी करताना बघितलं होतं काय. चवीला एक नंबर लागतं ना. उद्या पाणी गरम मग ते वतून घ्या त्याच्यामध्ये. गरम एकदाच लागले तर वतायला. आमचं पाणी सुटलंय आणि बघा ह्याच्यामध्ये गेलं पाणी. आता कसलं भारी दिसायला लागलंय बघा. आता एक बार ताईला पण असलं मिठात सूप आवडतं. पेला लय भारी मागते. खायचं एवढं काय नसतं तिचं, पण पेला लय आवडतं. सुटलं आपल्या वाटण्यानं चुकी झाली काय असं वाटायला लागले. नाही चुकीच काय नाही, व्यवस्थित. आता ह्याच्यातच एवढं शिजून निघलं म्हणजे व्यवस्थित. अजून थोडं होतं की मग परत त्याला गरम करून ताट करून. मग झाला ना तयारच झालं. आता ह्याच्यावरून काय, आता ह्याला शिजवा घे मग तयार झाला. तिला भाता बरोबर नाही तर भाकरी बरोबर खाय द्या. मग म्हणायचं आम्ही रस्सा तयार. शिजून झाला म्हणजे तिला द्या. कशी उकळी आली बघा. रट रट नुसतं शिजायला लागलं या. त्यांना आलं काय तर काम म्हणून गेलं बघा. मला म्हणलं शिजव आणि ताईला आपल्या खाऊ घाल म्हणले. तर बघा घे जाताना सांगून गेले तर ताईला खायला पहिल्यांदा दे म्हणून. का तर मी बनवलंय, कसं बनवलंय तिला विचार, चांगलं झालंय का काय. ती मला आल्या आल्या सांगते ना काय काय म्हणली. कसं पप्पा चांगलं झालंय म्हणली का, पप्पानं केलेलं मस्त झालंय का मला सांग म्हणलं आल्यावर.